मुलं शाळेत गेल्यावर मला खूप मोठा पछतावा झाला. तो का आणि कसा हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. पण त्याआधी दिवसाची सुंदर सकाळ मस्त अशा पावसाने झाली. त्यानंतरनं मी आलेली होती किचनमध्ये टिफिन बनवायसाठी. आज मस्त अशी वालाच्या शेंगांची भाजी केली. रोजच्या प्रमाणे मस्त अशी दुधावरची साय काढून घेतली, जेणेकरून घरच्या घरी तूप बनवता येईल आणि पावसामुळे ना या बापलेकांचा इकडे दंगा सुरू होता. तेवढ्यातच ना फ्रेश झाले मुलं म्हणून त्यांना दूध आणि बिस्किट देऊन दिलं आणि ते अंघोळ करतपर्यंत माझा टिफिनसुद्धा रेडी झालेला होता. टिफिन झाला आणि तो पॅक करतच होती. तोपर्यंत ना अहोंचा ओरडा स्मितूवर सुरू झाला आणि त्याचबरोबर मी सुद्धा त्याला ओरडली. ते का हे मी ही लाँग व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणारच आहे. पण इतका पस्तावा झाला ना त्या गोष्टीचा, की ही गोष्ट खरंच मनाला खूप खटकली आणि आज ना पाऊस होता त्यामुळे मुलं मस्त अशी रेनकोट घालून स्कूलमध्ये गेली. त्यानंतर ते येतपर्यंत चहा बनवला. मस्त असा गरमागरम चहाचा आस्वाद घेत त्यानंतर नाश्त्याची वेळ झाली तर संध्याकाळचा भात आणि पोळ्या शिल्लक होता. त्याचाच असा चिवडा जो आहे तो मस्त असा बनवून घेतला आणि त्यानंतर ना भांडे वगैरे घासायची होती ती सुद्धा घासून घेतली. कारण की लागल्या हाताने सगळे आपले कामं जर करत राहिलं तर पटकन कामंसुद्धा होते आणि आपल्यालाही छान वाटते घर. आणि नंतर राहिलेली घरातली जी काही क्लिनिंगची कामं होती ती सुद्धा मी आटपून घेतली आणि त्यानं वायपरनी पाणी काढून घेतलं कारण की तिथे स्लिप होते त्यामुळे. त्यानंतरनं छान अशी अंघोळ करून देवपूजा करून घेतली. तेवढ्यातच आपला रिधू आलेला होता. नंतरनं संध्याकाळी मुलांचा अभ्यास घेत घेत व्हिडिओ संपवला.